चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं होतं, तर या चॅप्टरमध्ये आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना बघितली होती. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की इंग्रज व मराठे यांच्यामध्ये काय झालं व इंग्रजांनी कशाप्रकारे मराठ्यांना हरवलं. त्याच्यानंतर आपण तैनाती फौजीचा करार बघितला, छत्रपती प्रतापसिंहाच्या बाबतीत माहिती घेतली. त्याच्यानंतर आपण बघत होतो की ब्रिटिश सत्तेचे भारतावरती कसे परिणाम झाले, तर त्याच्यामध्ये पहिला परिणाम होता दुहेरी राज्यव्यवस्था त्यांनी आणली. त्याच्यानंतर पार्लमेंटने काय काय कायदे केले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी. त्याच्यानंतर आपण नियामक मंडळाच्या बाबतीतसुद्धा माहिती घेतली होती. त्याच्यानंतर ब्रिटिशांचे 4 आधारस्तंभ जे होते ते मुलकी नोकरशाही, त्याच्यानंतर लष्कर व पोलीस दल, न्यायव्यवस्था हे त्यांच्या प्रशासनाचे 4 आधारस्तंभसुद्धा आपण बघितले होते. तर आज आपण कशाच्या बाबतीत माहिती घेणार आहोत, तर आज आपण याच्या पुढच्या टॉपिकच्या बाबतीत माहिती घेणार आहोत. तर कायद्यांपुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. तर भारतामध्ये काय होतं, पूर्वी ठिकठिकाणी जे होते ते वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. जे न्यायदान दिले जाईल त्याच्यामध्ये जातीनुसार भेदभाव केला जाईल. म्हणजे जे वरच्या जातीचे लोक आहेत त्यांना जे शिक्षा होती त्या कमी सुनावल्या जाईल आणि जे खालच्या जातीचे लोक आहेत त्यांना जबर शिक्षा सुनावल्या जाईल. त्याच्यानंतर अशा प्रकारे जातीनुसार जो होता तो भेदभाव केला जात होता. लॉर्ड मॅकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. तर त्यांनी काय तयार केली, कायद्याची संहिता. म्हणजे त्याच्यात कायदे सांगण्यात आले की कशाप्रकारे कायदे आहे तयार केली. ते सर्व भारतात एकच कायदा लागू केला. तर त्यांनी काय केलं, सर्व भारतामध्ये एकच कायदा लागू केला. कोणतीही जात धर्म याच्यावरून त्यांनी भेदभाव तिथे नाही केला. माणसाला माणसाच्या प्रतीच बघून त्यांनी जो होता तो कायदा निर्माण केला. कायदा अशा प्रकारे निर्माण केला की तो सर्वांसाठी समान राहील. कायद्यांपुढे सर्व समान आहे हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केले. म्हणजे हे तत्त्व त्यांनी भारतामध्ये आणले की कायद्यांपुढे सर्व समान. तर भारतामध्ये पहिले काय होत होतं, जातीनुसार भेदभाव केला जात होता, जातीनुसार न्यायदान दिलं जात होतं. पण इंग्रजांनी काय केलं, लॉर्ड मॅकॉले जो होता त्याच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली आणि ती सर्वांसाठी समान असेल असे त्यांनी सांगितले. म्हणजे जे न्यायदान असेल कायद्यांपुढे सर्व समान आहे असे हे तत्त्व इंग्रजांनी भारतामध्ये रूढ केले. त्याच्यानंतर या पद्धतीत काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगळे कायदे अस्तित्वात होते. तर भारतीय जे लोक होते त्यांच्यासाठी वेगळे कायदे व युरोपीय जे लोक होते त्यांच्यासाठी वेगळे कायदे, अशा प्रकारचा भेदभाव या इथे होत होता. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. तर जे नवे कायदे येत होते ते सामान्य जे लोक होते, सामान्य जनता होती, समाज जो होता सामान्य, त्यांना समजत नसत. ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. म्हणजे काय, तर न्याय मिळवणे म्हणजे कोर्टामध्ये न्याय मिळवणे ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. म्हणजे वकील नेमणे व ते सर्व गोष्टी ज्या होत्या त्या सामान्य लोकांसाठी खूपच जास्त पैसे लागत होते त्याच्यासाठी आणि त्या खूपच जास्त खर्चिक बाब होती त्या काळामध्ये. जे सामान्य लोक होते त्यांच्यासाठी खटले वर्षानुवर्षे चालत. तर आता तुम्ही बघू शकता कशामुळे खटले जे होते ते वर्षानुवर्षे चालत. त्याच्यानंतर सामान्य लोकांना कायदे इतके समजत पण नव्हते नवे कायदे, आणि जे कायदे होते, जे कोर्ट्स होते, ती एक खर्चिक बाब होती जे सामान्य लोक होते त्या काळामध्ये त्यांच्यासाठी. तर याच्यामुळे जे होतं, या पद्धतीत हे दोषसुद्धा होते. पण या पद्धतीची काही जी चांगली गोष्ट आहे ती ही सुद्धा होती की कायद्यांपुढे सर्व समान आहे हे तत्त्व त्यांनी रूढ केले. पण ते जे होते ते भारतीय लोकांसाठी वेगळे कायदे, इंग्रजी लोकांसाठी वेगळे कायदे, असा डिफरन्ससुद्धा ते करत होते. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं की जे खटले होते ते वर्षानुवर्षे चालत आणि ही खूपच खर्चिक बाब होती सामान्य लोकांसाठी. आणि नवीन कायदे जे अस्तित्वात येत होते ते सामान्य लोकांना समजतसुद्धा नव्हते. तर अशा प्रकारे जे होते या पद्धतीत काही दोष होते, तर काही चांगल्या गोष्टीसुद्धा या पद्धतीमध्ये होत्या. इंग्रजांची आर्थिक धोरणे. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. तर प्राचीन काळापासूनच भारतामध्ये आक्रमणे होत राहिली. तर अनेक आक्रमणे भारतावर बाहेरून झाली आणि अनेक आक्रमण जे लोकांनी केले, अनेक आक्रमणे ज्या लोकांनी बाहेरून केली ते भारतामध्येच आता स्थायिक झाले. म्हणजे जसे मुघल जे होते ते भारतामध्येच स्थायिक झाले होते आता. त्याच्यानंतर ते भारतीय संस्कृतीशी समृद्ध झाले. तर ते भारतामध्ये जेव्हा त्यांनी बाहेरून आक्रमण केलं, त्यांनी काही प्रदेश त्यांनी तिथे आपले साम्राज्य स्थापन केले, पण ते भारतीय संस्कृतीशी जे होते ते जुळून गेले. त्याच्यानंतर त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाही. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. तर भारताची जी अर्थव्यवस्था होती त्याच्यामध्ये त्यांनी मूलभूत बदल केले नाही. म्हणजे काय, तर बेसिक जे लेवल होती त्याच्यामध्ये त्यांनी काही बदल केले नाही. मूलभूत बदल म्हणजे काय, एक्झाम्पल, ही पूर्ण अर्थव्यवस्था आहे आणि हे त्याचे आहे काही मूलभूत बदल. हे जे खाली आहे हे मूलभूत बदल. कोणी जर मूलभूत बदल जर केले त्या अर्थव्यवस्थेवर खूप जास्त परिणाम त्याचा होणार आहे. तर असे जे बदल होते ते जे राज्य करत होते जे पहिले लोक त्यांनी केले नाही. त्यांनी असे मूलभूत बदल केले नाही, कारण की त्यांनी जसं चालू होतं तसंच चालू दिलं. पण इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्रजांचे का बरं तसे नव्हते, तर त्यांनी का बरं असं झालं, तर प्राचीन काळापासूनचे लोक सर्व आले ते भारतामध्ये स्थायिक झाले. त्यांनी येथे राज्य केलं, भारतीय संस्कृतीचे समृद्ध झाले आणि जशी अर्थव्यवस्था भारतामध्ये पूर्वीपासून चालू होती तशीच त्यांनी चालू राहू दिली. त्याच्यामध्ये काही मूलभूत असे बदल केले नाही. म्हणजे फंडामेंटल चेंजेस त्यांनी त्याच्यामध्ये असे काही केले नाही. इंग्रज हे आधुनिक राष्ट्र होते. तर इंग्रजांचे काय होते, एक आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. ही क्रांती जी होती ती इंग्लंडमध्ये आली होती. त्याच्यामुळे तिथे भांडवलशाहीचा विकास झाला. भांडवलशाही म्हणजे काय, आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं. भांडवलशाहीचा जो आहे तो एकच उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त पैसा कमवणे. त्याच्यानंतर या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली.
तर काय काय होतं, या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था म्हणजे जास्तीत जास्त पैसे आपल्याला कसे कमवता येईल अशी व्यवस्था त्यांनी राबवण्यास भारतामध्ये सुरुवात केली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला. जसं मी तुम्हाला सांगितलं इंग्लंडचा यामुळे तर आर्थिक लाभ होणारच आहे. म्हणजे काय तर इंग्लंडने एक अशी अर्थव्यवस्था भारतात रुजवण्यास सुरू केली, की ज्याच्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ खूप जास्त झाला पाहिजे. त्यांना प्रॉफिट जो आहे तो खूप जास्त झाला पाहिजे. परंतु त्यामुळे काय झाले, भारतीयांचे मात्र शोषण झाले. भारतीय जे लोक होते त्यांचे मात्र या कायद्यांमुळे, या आर्थिक तरतुदींमुळे शोषण खूप जास्त होत होते. तर आता आपण बघूया कशा प्रकारच्या तरतुदी होत्या. जमीन महसुलाविषयीचे धोरण. इंग्रजी अंमल होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था म्हणजे ज्या जागेमध्ये ती अर्थव्यवस्था एक गाव आहे समजा, त्या गावामधली जी अर्थव्यवस्था आहे ती गावामध्येच लोकांच्या गरजा भागत आहे. जे गाव आहे त्याच्यामध्ये काही लोक शेती करत आहे, काही लोकांचे काही उद्योगधंदे आहेत, तर त्यांच्या गरजा त्यांच्यामध्येच भागून जात आहे. त्याला आपण म्हणतो स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत. जसे मी तुम्हाला सांगितले, जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. तर जमिनीचा जो महसूल होता ते राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रज पूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जाई. तर इंग्रज पूर्व काळामध्ये काय होतं, पिकानुरूप शेतसारा आकारला जाई. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल हे तुमचं एक शेत आहे आणि या शेतामध्ये तुमचं इतकं पीक झालं, तर या पिकानुसारच तुमचा शेतसारा आकारला जाणार आहे. पूर्ण शेतीला धरून नाही, तर फक्त हे पीक जितकं आलं तुमचं त्या पिकाला धरूनच. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळेल. तर पीक समजा तुमचं चांगलं आलं नाही, दुष्काळ पडला व काही पूर आला, तर अशा कारणं जर झाली तर तुमचे पीक चांगले आले नाही, तर तुम्हाला शेतसाऱ्यात जी होती ती सूट मिळत होती. त्याच्यानंतर महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाईल. तर महसूल प्रामुख्याने जो होता तो धान्य रूपाने घेतला जात होता. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. जर एखाद्या शेतकऱ्याला समजा जमीन जो शेतसारा आहे तो भरण्यासाठी उशीर झाला, तर त्याच्याकडून डायरेक्टली जमीन नव्हते काढून घेत. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. तर त्यांनी आता काय बदल केले? इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? समजा हे तुमचं शेत आहे. तर पहिले काय होतं, की तुमचं इतकंच पीक आलं, तर या पिकानुसारच तुम्हाला शेतसारा भरणं आहे. पण आता इंग्रजांनी काय केलं, या जमिनीच्या भागानुसार, या जमीन जितकी आहे त्याच्यानुसार जी होती ती, या क्षेत्रानुसार जमिनीचं क्षेत्र जितकं आहे त्याच्यानुसार जी होती ती त्याची मोजणी केली. या सर्व क्षेत्राची त्यांनी मोजणी केली आणि याच्यानुसार शेतसारा आकारण्यास सुरुवात केली. त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं, की तुमचं पीक किती येत आहे, तुमचं पीक कमी येत आहे, तुमचं जास्त येत आहे, दुष्काळामुळे तुमचं पीक कमी येत आहे. तुम्हाला या मोजणीच्या रूपाने ही जी मोजणी या क्षेत्राची केलेली आहे त्याच्याच अनुषंगाने तुम्हाला जो आहे तो शेतसारा आता भरणं पडणार आहे. याच्यामुळे काय झालं, रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. रोख रक्कम म्हणजे काय, तर पूर्वी जो होता तो धान्य रूपात घेतला जाई, पण आता इंग्रजांनी काय सक्ती केली, रोख रकमेत भरणं आहे आणि तो पण ठराविक वेळेत भरणं आहे. अशी शेतसारा भरावी अशी सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल. पहिले जी जमीन जप्त करत नव्हते ती आता जमीन ते डायरेक्टली जप्त करून घेत असे, की जर शेतसारा भरला नाही तर वेळेत, असा नियम केला. महसूल गोळा करण्यासाठी इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. सर्व शेतकऱ्यांचे शोषण होत होते. तर ही जी पद्धत होती वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती, पण सर्व शेतकऱ्यांचे याच्यामुळे जे होते ते शोषण होत होते. तर याचे परिणाम काय झाले? नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम झाले. कुठे झाले? ग्रामीण जीवनावरती. अनिष्ट म्हणजे खूप चांगले असे परिणाम नाही, खूप वाईट परिणाम झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. तर आता समजा तुमची एक शेत आहे, या शेतामध्ये तुमचं इतकं पीक आलं, तर पहिले काय होतं, तुम्हाला या पिकानुसारच शेतसारा भरणं पडत होता. पण आता काय झालं, आता तुम्हाला जमिनीची मोजणी केली गेलेली आहे आणि या जमिनीच्या मोजणीनुसार तुम्हाला आता शेतसारा भरणं आहे, ना की पिकानुसार. तर समजा दुष्काळ पडला आणि तुमचं पीक कमी जर आलं, तरी तुम्हाला इतक्या जमिनीच्या क्षेत्रानुसारच शेतसारा भरणं आहे. तर याच्यामुळे काय झालं, शेतकरी शेतसारा भरण्यासाठी मिळेल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. म्हणजे कोणत्याही किमतीला ते पीक विकू लागले. त्यांची शेतकऱ्याची जे शेतीची पिकाची किंमत होती ती एकदम कमी होऊन गेली आणि कोणत्याही किमतीला ते पिकं विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. त्यांच्या शोषणाचा फायदा जे व्यापारी आणि दलाल लोक होते ते घेऊ लागले आणि पिकाची जी एक किंमत आहे त्याच्यापेक्षाही कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांचा लॉस जो होत होता त्या काळामध्ये खूप जास्त होत होता. त्याच्यामुळे त्यांचे शोषण होत होते. त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नव्हता. तर जे व्यापारी व दलाल होते त्यांचे शोषण करत होते. वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमिनी गहाण ठेवून कर्ज घ्यावे लागले. तर आता समजा तुम्ही एक शेतकरी आहात आणि तुमची जमीन आहे, तुमचं इतकंच पीक आलं, पण इंग्रजांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला इतक्या क्षेत्रानुसार शेतसारा भरणं आहे आणि तुम्ही जर शेतसारा भरला नाही तर तुमची जी जमीन आहे ती जप्त करून घेतल्या जाईल. तर तुम्ही आता काय करणार, तुमच्याकडे काहीच ऑप्शन नाही, तर तुम्ही सावकाराकडे जाल व जमीन गहाण ठेवून द्याल व त्याच्यावर कर्ज घ्याल. तर त्याच्यामुळे सावकार काय करेल, आता सावकाराकडे तुमचा सगळा कंट्रोल आलेला आहे, तर सावकार तुमचं खूप जास्त आता शोषण करणार आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. त्यामुळे काय झालं, शेतकरी कर्जबाजारी झाले. इतके कर्ज शेतकऱ्यांना घ्यावे लागले.
कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत. तर कर्जफेड समजा झाली नाही तर जमिनी विकाव्या लागत आणि शेतकऱ्याने समजा आपली जमीन विकली तर तो त्याचा उदरनिर्वाह कसा करणार? सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत. तर सरकार जे होते ते याच्या नवीन आपल्या आर्थिक धोरणामुळे शेतकऱ्यांचे शोषण करत होते. जमीनदार गहाण ठेवत होते आपल्याकडे जमिनी, सावकार गहाण ठेवत होते जमिनी, व्यापारी होते ते वाजवीपेक्षा कमी दरात पीक घेत होते. सर्व मिळून जे होते ते आता शेतकऱ्यांचे जे होते ते शोषण करत चालले होते. शेतकऱ्यांनी लढेसुद्धा खूप जास्त दिलेले आहे. संन्याशाच्या व फकीरांच्या नेतृत्वाखाली हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर शेतीचे व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत. पूर्वी जे शेतकरी होते ते प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत होते. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत. जसं मी तुम्हाला सांगितलं स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था होती तर आपल्या गावाच्या गरजा गावामध्येच भागून जात. काय होतं हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी, आपल्या घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी, घरचे जे मुलं-बाळं होते त्यांना खाण्यासाठी, घरचा जो परिवार होता त्यांना खाण्यासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी ते उपयोगी पडत. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. का बरं उत्तेजन देऊ लागले इंग्रज या नगदी पिकांना? कारण की ही पिके नगदी होती आणि खूप जास्त नफा मिळवून देणार होती. इंग्लंडमध्ये जी होती ती भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जो मिनिंग आहे तो आहे की खूप जास्त प्रॉफिट करून घेणे व आपला खूप जास्त आर्थिक लाभ करून घेणे. तर नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागली. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेस शेतीचे व्यापारीकरण म्हणतात. तर अन्नधान्य पिकवण्याच्या ऐवजी नगदी पिकांच्या जो होता तो पिके घेण्यावरती भर दिला जाऊ लागला. त्याला आपण म्हणतो शेतीचे व्यापारीकरण. तर कशाप्रकारे शेतकऱ्यांचे शोषण होत आहे, इंग्रज सत्ता कशाप्रकारे शेतकऱ्यांचं शोषण करत आहे, हे आपण या लेक्चरमध्ये बघितलं. त्याच्यानंतर आपण कायद्यापुढील समानता काय होती हे बघितलं. याचे काही चांगले पैलूसुद्धा आपण बघितले, काही वाईट पैलू जे होते ते सुद्धा आपण बघितले. तर अशा प्रकारे आपण हे लेक्चर इथे एंड करत आहोत.